विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण प्रकरण 3 पाण्याचा प्रवास धरण ते घर या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे, लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि आठवणीने आपल्या ग्लोबल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला मग आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला, धरण ते घर पाण्याच्या प्रवाहातील टप्पे सांगा. उत्तर आहे पाणी साठा, तो धरणामध्ये केला जातो. यानंतर प्राथमिक प्रक्रिया पाणी गाळणे, पाणी साठवण, उपसा करणं, रासायनिक घटक, क्लोरिनीकरण, पाणी घुसळण प्रक्रिया, स्थिरीकरण, क्लोरायडेशन, क्लोरिनीकरण, पाण्याची पुन्हा साठवण, त्यानंतर उपसा करणं, पाण्याची टाकी किंवा पाणी टाकी, पाणी साठवण व तिचं वितरण आणि ते पाणी घरापर्यंत येतं. यानंतर प्रश्न दुसरा, जलशुद्धीकरण म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर आहे पाणी कोणत्या मर्यादेपर्यंत शुद्ध करावे हे त्याच्या वापरावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, घरगुती वापरासाठी पाणी रंगहीन, वासहीन, चांगल्या चवीचे आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षित असले पाहिजे. औद्योगिक वापरासाठी पाण्यामध्ये उत्पादन यंत्रणेवर अनिष्ट परिणाम करणारे आणि तयार मालाची प्रत बिघडविणारे पदार्थ असता कामा नयेत. शेतीसाठी वापरण्याच्या पाण्यामध्ये मातीवर आणि पिकावर दुष्परिणाम करणारे पदार्थ असता कामा नयेत. जलाशयातून मिळणाऱ्या पाण्यात अनेक प्रकारची खनिजे, कार्बनी संयुगे, लवणे, अळ्या, सूक्ष्मजंतू, व्हायरस, निरनिराळ्या वनस्पती इत्यादी पदार्थ विरघळलेल्या अगर निलंबित म्हणजे लोंबकळत्या स्थितीत असतात. यामुळे पाणी दूषित होऊन अनेक रोगांचा फैलाव होण्याचा संभव असतो. तसेच हे पाणी निरनिराळ्या कारखान्यात वापरण्यात येत असल्याने आणि कारखान्यात उत्पादन करावयाच्या वस्तू चांगल्या होण्यासाठी विशिष्ट दर्जाचे पाणी लागत असल्याने पाण्याच्या शुद्धीकरणाची अत्यंत आवश्यकता असते. पाण्यामधील रासायनिक पदार्थांचा शरीरावर अनिष्ट परिणाम होतो. क्लोराईडचे जास्त प्रमाण असलेल्या पाण्यामुळे लहान मुलांच्या दातांवर अनिष्ट परिणाम होतो. या सर्व कारणांमुळे पाणी शक्य तितके स्वच्छ, आरोग्यदायी आणि पिण्यास योग्य असे करण्याच्या हेतूने ते शुद्ध करण्यात येते. प्रश्न तिसरा, पाणी शुद्धीकरण प्रक्रियेचे थोडक्यात वर्णन करा. जलशुद्धीकरण केंद्रात त्यात रसायने टाकून ते घुसळले जाते. पाण्यातील गाळ खाली बसल्यानंतर पाणी गाळून घेतले जाते. पाण्यामध्ये असलेले अनिष्ट वायू, पाण्याला दुर्गंधी व अनिष्ट चव देणारे पदार्थ, पाण्यातील बाष्पनशील पदार्थ उदाहरणार्थ क्लोरोफॉर्म व क्षपित अवस्थेतील लोह आणि मॅग्नीज यांची संयुगे काढून टाकण्यासाठी वायू मिश्रण करतात. या प्रक्रियेचा उपयोग मुख्यतः भूगर्भातील पाणी शुद्ध करण्यासाठी करतात. तसेच भूगर्भातील पाण्यामध्ये विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यास या प्रक्रियेचा उपयोग होतो. पाण्यामधील कार्बन डायऑक्साईड काढून टाकल्यामुळे पाण्याच्या संपर्कातील धातू गंजण्याचे प्रमाण कमी होते. त्यानंतर जंतुनाशके वापरून ते शुद्ध केले जाते. शुद्ध केलेल्या पाण्याच्या विविध चाचण्या करून त्याची गुणवत्ता तपासली जाते. या शुद्ध पाण्याचा उंचावर बसवलेल्या साठवण टाक्यांमध्ये साठा केला जातो. या टाक्यातून मुख्य जलवाहिनी, उपवाहिनी, नळजोडणी या मार्गाने प्रत्येक घरामध्ये पिण्याचे पाणी हे पोचवले जाते. यानंतर प्रश्न चौथा, पाणी शुद्धीकरण प्रकल्प देखभाल व्यवस्था कशी असते? याचं उत्तर आहे देखभाल व्यवस्था पाणी पुरवठ्याची व्यवस्था योजनेच्या खर्चानुसार सामान्यतः बांधकाम पुरे होईपर्यंत सरकारकडे असते. परंतु सर्व काम पूर्ण झाल्यावर ती ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्याकडे दिली जाते. या व्यवस्थेमध्ये लहान गावापेक्षा मोठ्या शहराच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था ठेवणे अधिक कठीण असते. कारण त्यात अनेक यंत्र उपकरणांचा वापर करावा लागत असल्यामुळे त्यांची दुरुस्ती करणे, नळ फुटल्यास वा कुठे अधिक गळती असल्यास दुरुस्ती करणे, सर्वत्र योग्य प्रकारे व योग्य दाबाने जरूर तितके पाणी पोचविणे इत्यादी सर्व गोष्टींचा व्यवस्थापनात समावेश होतो. दररोज उगमापासून येणाऱ्या पाण्याची अवसादन टाक्यातून व निःसद्द कामातून
बाहेर जाणाऱ्या पाण्याची आणि प्रत्यक्ष पिण्याला मिळणाऱ्या पाण्याची अशा सर्व टप्प्यांमधून पाण्याची परीक्षा करून शुद्धीकरण प्रक्रिया योग्यतेने होत आहेत याची खात्री करून घेणे आवश्यक असते. तसेच सर्व रसायने योग्य प्रमाणात घातली आहेत की नाहीत, किलाटके व क्लोरीन यांचा साठा पुरेसा आहे की नाही हे पाहणे आवश्यक ठरते. कारण पुरेसा साठा नसल्यास तो मिळेपर्यंत लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता ही महत्त्वाची जाणीव असली पाहिजे. तसेच यंत्रे, पंप इत्यादींची संख्या कामासाठी जितकी आवश्यक आहे त्यापेक्षा एक तरी अधिक ठेवावी लागते. मित्रांनो, या ठिकाणी पाठाखालील स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.